हे विराट हिंदू संमेलन राष्ट्र स्वयं संघाचे 100 वर्षाचा प्रवास आणि या 100 वर्षामध्ये किंबहुना 100 वर्षाच्या अगोदर परमपूज्य डॉक्टरांनी हिंदूंना संघटित करणं आणि हिंदू समाजाला जागृत करण्याचा जो काही प्रवास सुरू केलेला त्या एकंदरीत प्रवासावर प्रकाश टाकण्यासाठी एक विराट हिंदू संमेलन आज आयोजित केलेलं आहे. समाजाला घडवणं, समाजाला जागृत करणं आणि व्यक्ती निर्माण करणं हे राष्ट्र स्वयं संघाचं मूळ उद्दिष्ट ठेवून आतापर्यंत हा प्रवास सुरू आहे. राष्ट्र निर्माण ते व्यक्ती निर्माण, प्रत्येक व्यक्ती प्रत्येक हिंदूला संघटित करणं आणि हिंदू समाजाला जागृत करून स्वतःची ताकद ओळखण्याला प्रवृत्त करणं हा मुख्य हेतू घेऊन राष्ट्र स्वयं संघाचा प्रवास आतापर्यंत सुरू आहे. निस्वार्थी पद्धतीने समाजामध्ये जेव्हा जेव्हा कुठल्याही गोष्टीची गरज असेल तेव्हा तेव्हा राष्ट्र स्वयं संघाचे स्वयंसेवक कुठल्याही गोष्टीचा विचार न करता या हिंदू राष्ट्राला भक्कम करण्यासाठी नेहमी आपल्याला सेवा देण्यासाठी तत्पर असतात. तुम्ही करोनाचा काळ असो किंवा आणीबाणीपासून ते करोनाचा काळ, जेव्हा जेव्हा आपल्या राष्ट्रावर कुठलंही संकट समोर उभं असलं तर निस्वार्थ पद्धतीने उभं राहणारा हे राष्ट्र स्वयं संघाचे स्वयंसेवक समोर उभे असतात. ही जाणीव आपल्या सगळ्या जणांना असली पाहिजे. शेवटी 100 वर्ष अगोदर परमपूज्य डॉक्टरांनी समाजाला संघटित करण्याचा का विचार केला, का हिंदूंनी एकत्र यावं, तेव्हा जी काय गरज होती मला अगर तुम्ही विचाराल त्याच्यापेक्षा ही जास्त गरज आजच्या ह्या वातावरणाच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते. 1.5 पेक्षाही जास्त समाज किंवा समाज सेवा करणारी जे संस्था आहेत त्या माध्यमातून राष्ट्र स्वयं संघाची सेवा हे निरंतर पद्धतीने आतापर्यंत सुरू आहे.